आता ही खीर बाहेर घेऊन जा, आजीला द्या आणि त्यांना सांग मी केलीये, म्हणजे तू केलीयस. आणि त्यांना विचार कशी झाली म्हणून. ऑल द बेस्ट. थँक्यू. आजी ये बाळा ये. आजी बोल. मी खीर केलीये. तू खीर केलीस? तुम्ही खाऊन बघता का? बघूया तरी. छान झाले, छान झाले. तू केलीस? नाही म्हणजे गीता काकींनी सांगितली होती तशीच केली आहे. मला वाटलंच. ये बाळा ये, बस इकडे बस. ये. असं सगळं शिकायचं असतं, घरातल्यांसाठी करायचं असतं. त्यातनच प्रेम आणि आपुलकी निर्माण होते आणि त्यातूनच घर उभं राहतं. हो आजी. आता मला सांग, मी तुला रागीट आणि चिडखोर वाटत असेल ना? नाही अहो अजिबात नाही. नाही नाही, वाटलं तरी हरकत नाही का? काय आहे, या घरातल्या सगळ्यांच्या आवडी निवडी, त्यांची मतं, त्यांचं स्वातंत्र्य, या सगळ्याचा मी आदर करते की नाही. म्हणूनच कुणी जर वाईट वागलं म्हणून दळवींच्या घराकडे बाहेरच्यानी बोट दाखवलं तर त्या बाहेरचं बोट दाखवणाऱ्यांचा मी शाहिस्तेखान करते आणि घरातल्या वाकडं वागणाऱ्यांचा मी अफजल खान केल्याशिवाय सोडत नाही. आलं लक्षात? कळेल, हळूहळू कळेल तुला. हो. काय रे विक्रम, तुझा चेहरा असा उतरलेला का? काय झालं काय तिला? नान्या बोलले होते ना, तुझी दृष्ट लागली, बाकी काही नाही. मी आधी जाऊन बघून येते तिला, नाहीतर मला चैन नाही पडणार. तुम्ही चला माझ्या बरोबर. अगं बाई, काय झालं काय हिला? फोटोत तर किती छान हसत होती. हा, काय झालं? अगं कुठे काय, काही तिला झालं तरी हा आहे ना, ह्याला कळेलच. काय झालेलं नाही ना? आई, तिला काहीही झालेलं नाहीये. अरे काही नाही. कसं बाळा, कसं वाटतंय आता? मी सूप घेऊन येऊ तुझ्यासाठी? आलेच मी. मला वाटतं काय नाही म्हणजे विशेष ये करे. मम्मी जो गेला रे चेहरा अगदीच. लिंबू सरबत दिलं तर चालेल का तिला? खरं तर काही द्यायची गरज नाहीये, पण बघ एकदा विचारून. बाळा, लिंबू सरबत घेतेस थोडस? हा, हॅलो. हा हा, विकास सरांना सांगा मी येतोच. हो, सगळी तयारी करून ठेवा. काय करायचं? काय आता कॅन्सल करण्यापासून दुसरा पर्यायच नाहीये. उगाच आपलाही हट्ट नको. मी तिला सांगते, काळजी नको करूस, होईल मॅनेज. ठीक आहे, मी कॅन्सल करतो बुकिंग. तू बस तिच्याजवळ.
मोनिका, बाळा उठतेस का? थोडं गरम गरम सूप पिऊन घे, म्हणजे बरं वाटेल. हा, आई काकी तिला नाहीये गरज, तिची इच्छा नाहीये तर कशाला फोर्स करताय? अरे पण पोटात काही गेलं नाही तर. मोनिका, इथे डॉक्टर कोण आहे? नाही, तो जर म्हणत असेल तर तुमचा सगळ्यांचा हट्ट कशाला? काही गडबड असेल ना तर मला लगेच वास येतो. काल ही जेव्हा माझ्या खोलीत आली तेव्हाच मला अंदाज आला की हिला इथं रुळायला वेळ लागेल. या घराचे नियम, इथली माणसं, विशेषतः विक्रांत, या सगळ्याची तिला सवय व्हावी लागेल. काल जेव्हा हिने खीर केली ना तेव्हा तिला गीताची मदत घ्यावी लागली. पण काय रे, असं नक्की झालंय काय हिला? काही नाही, जरा चक्कर आली होती आणि उलटी झाली. अगो बाई, पण आपण तर काल साधा स्वयंपाक केला होता, हो की नाही ग गीता? हो, आणि वेगळं म्हणजे काय, खीर केली होती आणि ती सुद्धा मोनिकाने स्वतःच केली होती. हो, मी पण खाल्ली होती, आपण सगळ्यांनीच खाल्ली होती. पण काय रे, तुम्ही बाहेर काही खाल्लं होतं का? नाही नाही मी काय म्हणते, आपण तिच्या आजी आजोबांना आणि मानसीला बोलवून घेऊया. नाही, अजिबात नाही. म्हणजे त्यांना कशाला उगीच काळजी ना, म्हणून. हो ना, मोठ्या विश्वासाने पाठवली आणि घरात डॉक्टर असून सुद्धा आजारी पडली, असं त्यांना वाटायला नको ना, म्हणून म्हणालो. जाऊ दे विक्रांत, मी काय म्हणतो, हे असं सारखं सारखं आजारी पडणं चांगलं नाही. एकदा सगळ्या टेस्ट करून घे की. हो रे, हे नॉर्मल फूड पॉयझनिंग आहेत, त्याला रिपोर्ट्स वगैरे टेस्टची काही गरज नाही. आणि आता ही चर्चा जास्त नको, तिला जरा विश्रांती घेऊ द्या. चल. विक्रांत किती काळजी घेतो तुझ्या बाळाची. मला वाटलंच होतं हे फूड पॉयझनिंग वगैरे काही नाहीये. आल्यापासून बघतोय तिची प्रकृतीच बिघडलेली आहे. तूच का नाही देत एखादं औषध तुझ्या वाटव्यातलं?